हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ टावरे तुमचं स्वागत करतोय माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग स्पेशल फक्त तुमच्याकरता बनवलाय. आजच्या ब्लॉगला जर तुम्ही मोटिवेशनचं नाव दिलं तर फार बरं होईल. तुम्ही म्हणाल तू कुठून आला एवढा मोटिवेशन द्यायला? अरे तुझे तर फक्त 2च व्हिडिओ पडलेत. भावांना 2च व्हिडिओ बनवलेत, पण 2 व्हिडिओमध्ये ना 100%चा कॉन्फिडन्स तयार केलाय. 100% कॉन्फिडन्स मिळवलाय. लोक म्हणतील एवढा कॉन्फिडन्स आणला तरी कुठून? भावांनो, त्याला डेअरिंग करावी लागते. डेअरिंग नुसतं बोलून वगैरे चालत नाही. आता तुम्ही म्हणाल का एवढं सगळं कुठे सांगितलं कुणी? कधी केलं एवढं सगळं तू? मित्रांनो, या गोष्टीसाठी मला माझ्या मित्रांनी, माझ्या नातेवाईकांमधून बऱ्याच जणांनी फोन करून विचारलं मला की भाऊ, इथून मागे या गोष्टीमध्ये कधीच नव्हता आणि मग अचानक याच्यामध्ये घुसला कधी? आता माझ्या रिलेटिव्ह लोकांना, माझ्या मित्रमंडळींना, बऱ्याच लोकांना माहिती आहे का मी नेमका कोणत्या क्षेत्रामध्ये आहे. मी ते रिव्हील करत बसत नाही. बऱ्याच लोकांना माहिती आहे का मी नक्की कोणत्या क्षेत्रामधला आहे. मला स्टेज डेअरिंग आहे. लोकांमध्ये कसं कसं जगायचं, कसं वागायचं याच्याबद्दलचं नॉलेज आहे. तसं तुम्ही लोक सुद्धा लोकांमध्ये वावरता, लोकांमध्ये जगतात. तुम्हाला सुद्धा या गोष्टीच्या बाबत नॉलेज असतं. फार जास्त फापट पसारा न लांबवता सरळ मुद्द्याकडे येतो. मुद्द्याचा विषय तो म्हणजे असा का मी जेवढा कॉन्फिडन्स कमवला तेवढाच कॉन्फिडन्स तुम्ही सुद्धा लोक कमवा. ज्यांना यूट्यूबमध्ये खरंच करिअर करायचं असेल त्या लोकांनी सेल्फ कॉन्फिडन्स ठेवणं फार गरजेचं आहे. कारण जेव्हा मोबाईल हातामध्ये घेतो तेव्हाच पहिल्यांदा कॉन्फिडन्स जेव्हा गळून पडतो तेव्हा पुढे काय होईल याची शाश्वती नसते. आता मी सुद्धा, तुम्ही म्हणाल का पहिल्याच झटक्यामध्ये तू कसं काय एवढा कॉन्फिडन्स कमवला? भावांनो, हा असाच नाही आला. याच्या आधी सुद्धा मी स्टार्टअप करताना 2-3 चॅनल बनवून ट्राय केले होते. म्हणजे स्वतःचे फेस दाखवून नाही केले कधी, पण लोकांना काहीतरी क्रिएटिव्हिटी दाखवायची असते ना. आम्ही क्रिएटिव्हिटी काय केलेली असावा? आम्ही कार्टून चॅनल तयार केले. कोणीतरी एक सांगतं, युट्यूबला येतं, बंडलचे एक्झाम्पल देतं, अमकं करा तमकं करा, तुम्ही याचा त्याच्यावर चॅनल व्हायरल होईल. हे मूर्खपणाचे साडे आम्ही केले. म्हणून युट्यूबने आमचे चॅनल सुद्धा स्ट्राईक आणून डायरेक्ट बंदच करून टाकले. मग तुम्हाला जर वाटत असेल ना का ह्या गोष्टी करू नका, तर ह्या युट्यूबला फक्त काय पाहिजे तर रिअल व्हिडिओ पाहिजेत तुमचे, रिअल व्हिडिओ. मी सुद्धा स्टार्टअप आत्ता करताना तुम्ही माझ्या जर चॅनलवरती जाऊन चेक केलं ना, जेवढे मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेत त्या पहिल्या सुरुवातीला शॉर्ट व्हिडिओमध्ये मी कधीही माझा फेस दाखवला नाही. नेचरचे व्हिडिओ टाकले, अमके तमके इकडचे तिकडचे असे थोडेसे एरिया वाईज व्हिडिओ करून व्हिडिओ स्टार्ट करण्याकरता मी ते फक्त टाकून दिले. आणि फार नाही पण माझे 1000च्या वरती बऱ्याच त्या शॉर्ट व्हिडिओंना व्ह्यूज केलेले आहेत. व्हायरल होण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही. काही टेक्निकची गरज असते. त्या टेक्निक तुम्ही सुद्धा आजमावा. नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस व्हाल. माझा मोटिवेशनचा पार्ट असा आहे की बऱ्याच लोकांनी मला विचारलं होतं की भावा, तू ह्या व्हिडिओ क्षेत्रामध्ये उतरला खरा, पण तुला हे जमलं कसं? मी पहिली गोष्ट तर एक काम चांगलं केलं की मी लोकांकडं दुर्लक्ष केलं. जी लोक काय म्हणतात की असले काही कुठाने करू नको, हे करू नको, ते करू नको, लोक काय म्हणतील तुला, तर मी तुम्हाला एक सांगू, लोक काहीच म्हणत नाही. आणि जी लोक म्हणतात ना त्यांच्याकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. कारण आपण जेव्हा आपल्याकडे चांगली वेळ असते ना त्यावेळेस सगळे लोक येतात, पण जेव्हा वाईट वेळ असते ना, जे मनाने चांगले असतात ना ते लोक आपल्याकडे येतात. मग नावं ठेवणाऱ्या लोकांकडे लक्ष आपण तरी कशाला द्यायचं? बरोबर ना? तुम्ही तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स तयार करा. मराठी माणूस कुठेतरी या क्षेत्रामध्ये, ज्याला खरंच ब्लॉगिंग करायचंय, मराठी माणसाला हा उत्स्फूर्ततेसाठी मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही हे करून दाखवू शकता. याचं त्याचं फक्त ऐकू नका. तुमच्याकडे जर काहीतरी क्रिएटिव्हिटी असेल ना तर तुम्ही नक्की या क्षेत्रामध्ये उतरा. आता तुम्हाला मी सांगतो का, मी सुरुवात करताना सुद्धा बऱ्याच गोष्टी घेतल्या. आता मला जसं जसं वाटतंय तसं मी सुद्धा या गोष्टीला खर्च केला. खर्च करण्याची गरज नाही आहे, पण काही काही ठिकाणी खर्च करावा पण लागतो. मी सुद्धा स्वतः या ब्लॉगिंग करण्यासाठी काही काही खर्च केलाय. आपण म्हणतो, मी बऱ्याच ठिकाणी बघितलं होतं रिंग लाईट लागते, तर मी रिंग लाईट सुद्धा मागवली. स्टँड लागतं, मी स्टँड मागवलं. सेल्फी स्टिक वगैरे ती सुद्धा गोष्ट लागत होती, ती मागवली. आता तुम्हाला माझ्याकडे हा जो माईक दिसतो, बरोबर, हा माईक सुद्धा मला परचेस करावा लागला. एवढ्या सगळ्या गोष्टी मी परचेस केल्या. मी म्हणत नाही का मग तुम्ही त्या सगळ्या गोष्टी परचेस करून व्हिडिओ बनवावा, अजिबात नाही. माझं याबद्दल दुमतही नाही आणि तुम्ही अशा गोष्टी करू नका. जोपर्यंत तुम्हाला स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत या गोष्टी सगळ्या घेऊ नका. स्वतःचे रिअलिस्टिक व्हिडिओ बनवा. सुरुवातीला टाकण्याचा प्रयत्न करा. हळूहळू टप्प्यानुसार
त्याच्यात थोडेसे बदल करत जा आणि त्यापुढे गेल्यानंतर तुमच्यामध्ये स्वतःमध्येच एक कॉन्फिडन्स तयार होईल. तुम्हाला ही गोष्ट कळून चुकेल की चला बाबा आता मी याच्यामध्ये चांगली क्रिएटिव्हिटी करू शकतो. ह्या आयडिया पुढे जाऊन जाऊन जसं जसं येतील. आता मी हे स्टार्टअप करतोय, मला खूप जणांनी सल्ले दिले आणि मी बऱ्याच जणांचे सल्ले पाळतो बरं का. असं नाही की मी मनाचंच करायला जातो. त्या लोकांनी मला जसं जसं सांगितलं तसं तसं मी ऐकत गेलो. काही लोक म्हटले तू डेली ब्लॉग स्टार्ट कर. मी म्हटलं तोही प्रयत्न मी करेल. पण मी म्हटलं माझ्याकडे स्टेज डेअरिंग असल्यामुळे मी कॅमेऱ्यापुढे फेस करण्याचं आव्हान स्वीकारू शकतो. मग ह्या गोष्टी मला जमतात आणि तेच मी करण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यामध्ये सुद्धा मी 2 व्हिडिओ टाकले. काहींच्या बदनामी सुद्धा मला सहन कराव्या लागल्या, काहींचे मान अपमान सहन करावे लागले. पण डोक्यामध्ये मनावरती परिणाम करून घेतला नाही. तुम्ही सुद्धा ते करून घेऊ नका. जेव्हा 100 लोक असतात ते 100 लोकांमधल्या 99 लोकांनी जर तुम्हाला चांगलं बोललं आणि एकाने नाही म्हटलं ना, तर 99 चांगले म्हणतात ना याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि एक वाईट बोलतो ना त्याच्याकडे आपलं लक्ष लागतं. तो नक्की मला का म्हटला. खरं सांगू का, तो एक पॉईंट फक्त इग्नोर करा. लाईफमध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने सक्सेस व्हाल आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नक्की प्रगती करा. आणि आपल्या मराठी माणसाला पुढे नेण्यासाठी तुम्ही जर मला म्हणाल ना का तुझी दादा मला हेल्प पाहिजे, तुझी मित्र मला हेल्प पाहिजे, तुझी भाव मला हेल्प पाहिजे, तर हा भाऊ तुम्हाला नक्की हेल्प करणार. हा आपला शब्द आहे. बस एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की स्टार्टअप करताना मागे पुढे बघू नका. स्वतःची तयारी जिद्द असेल ना तर तुम्ही ते नक्की करू शकता. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे. बाकी माझ्या या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि या भावाला सुद्धा सपोर्ट करा. निश्चित रूपाने हा भाऊ सुद्धा कुठल्या तरी ग्रोथ लेवलवरती गेलेला तुम्हाला दिसेल. थँक्यू.